नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 50% अतिरिक्त टॅरिफच्या आकारणीला चीननं खऱ्या अर्थानं जशास तसं उत्तर देत अवघ्या 24 तासांमध्ये अमेरिकी मालावरती अतिरिक्त 50% टॅरिफ आकारण्याची घोषणा केली आहे। अमेरिका आणि चीन या जगातील पहिल्या 2 क्रमांकाच्या अर्थव्यवस्था आहेत, पण चीन हा जगातील सर्वात मोठा वस्तू निर्माता तर अमेरिका ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे। चीनी मालाच्या किमती दुपटीनं वाढवणं अमेरिकेसाठी सोपी बाब नाही, तर अमेरिकेसारखी मोठी बाजारपेठ गमावणं हे चीनसाठी देखील तितकं सोपं नाही। पण मुळातच अमेरिकेसारख्या औद्योगिक प्रगत आणि श्रीमंत देशाला भिडण्याची क्षमता आशियाई नवश्रीमंत देशांमध्ये आली कशी, या प्रश्नांचा धंडोळा घेणं फारच आवश्यक आहे। पहिल्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष बनल्यानंतरही ट्रम्प यांनी चीनवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादले होते। त्यावेळी चीननं तितकं कठोर प्रत्युत्तर दिलं नव्हतं, पण जो बायडन अध्यक्ष झाल्यानंतरही त्यांनी ट्रम्प यांच्या काळातील अनेक बंधनं आणि शुल्क कायम ठेवली। पण दुसऱ्या काळामध्ये मात्र ट्रम्प विशेषतः चीनच्या बाबतीमध्ये आक्रमक व्यापार धोरण अंगीकारताना दिसत होतेच। तरी देखील त्यांनी चीनवरती प्रथम आकारलेले 20% टॅरिफ त्यामध्ये 34% भर घालून निश्चित केले आणि 54% टॅरिफ आणि चीनच्या आक्रमक प्रत्युत्तरामुळे बिथरून जाऊन आणखी 50% भर घालत 104% टॅरिफ आकारण्याची घोषणा कोणत्याच आर्थिक शहाण्या माणसाच्या पलीकडची ठरते। चीनने सुरुवातीला अमेरिकेवरती 34% टॅरिफची घोषणा केली, पण अमेरिकेने 104% टॅरिफची घोषणा करताच चीनने देखील 34% अशी 50% एकूण 84% टॅरिफची घोषणा केली। त्यावरती ट्रम्प यांनी नव्यानं भर घालत 125% टॅरिफ चीनी मालावरती आकारण्याची घोषणा 9 एप्रिल रोजी रात्री उशिरा केली। इतर देशांबाबत रेसिप्रोकल टॅरिफला 90 दिवसांचा विराम देताना ट्रम्प यांनी चीनबाबत मात्र धोरण आपलं बदललेलं नाही। गेल्या वर्षी दोन्ही देशांमध्ये मिळून एकूण $585 अब्ज व्यापार झाला, पण यामध्ये अमेरिकेतून चीनमध्ये होणाऱ्या निर्यातीचं मूल्य हे $145 अब्ज इतकं आहे। याउलट चीनकडनं अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीचं मूल्य हे $440 अब्ज इतकं आहे, म्हणजेच $295 अब्ज तूट आहे। अर्थात ट्रम्प म्हणतात की ती $1 लाख कोटी ही तफावत नाही, तरी देखील $295 अब्ज हा फार मोठा आकडा असून अमेरिकेच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या हे प्रमाण 1% इतकं आहे। ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये लावलेल्या टॅरिफमुळे अमेरिकेमध्ये होणाऱ्या चीनी आयातीचं प्रमाण जे 2016 मध्ये 21% होतं ते गेल्या वर्षी 13% आलं होतं। त्यामुळे चीन नव्हे तर युरोपियन समुदायाकडनं अमेरिकेमध्ये आता सर्वाधिक आयात होते। शिवाय चीनी मालावरती टॅरिफ आकारले जात असले तरी चीननं त्याच वस्तू आग्नेय आशियातील देशांमध्ये उदाहरणार्थ थायलंड, व्हिएतनाम, मलेशिया असं करून अमेरिकेला पाठवायला सुरुवात केली, उदाहरणार्थ सोलर पॅनल। त्यामुळेच चीनप्रमाणे या बहुतेक देशांवरही ट्रम्प प्रशासनानं भरपूर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतलाय। अमेरिकेतून चीनमध्ये सर्वाधिक निर्यात ही सोयाबीनची होते। ते प्राधान्यानं तेथील डुकरांसाठी खाद्य म्हणून पाठवलं जातं। याशिवाय तयार औषधं, पेट्रोलियम, विमानांची इंजिन्स हे देखील अमेरिकेकडनं चीनला जातं। तर चीनकडनं अमेरिकेमध्ये खेळणी, कम्प्युटर्स, इलेक्ट्रॉनिक वस्तू, स्मार्टफोन, विविध प्रकारच्या बॅटरीज यांची निर्यात होते। स्मार्टफोनचं प्रमाण एकूण निर्यातीमध्ये सर्वात जास्त म्हणजेच 9% इतकं आहे। यातील सर्वाधिक ॲपल कंपनीसाठी बनवले जातात। चीनी वस्तूंवरती एक नजर टाकल्यास लक्षात येतं की या वस्तूंचा अमेरिकेतील ग्राहक प्रामुख्यानं मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय या वर्गासाठी मूळ 20% टॅरिफ संबंधित वस्तू महाग करणारे ठरणार होते आणि आता 125% टॅरिफमुळे त्याची किंमत 5 पटीनं वाढेल। याउलट सोयाबीनसारख्या शेतमालाची आयात चीन इतर कुठल्या तरी देशाकडनं करू शकतो। अमेरिकेमध्ये ईव्ही मोटारींचं आकर्षण जबरदस्त आहे, परंतु त्यासाठी बॅटरी पुरवणारा सर्वात मोठा देश चीनच आहे। तिथल्या बॅटऱ्यांवरती शुल्क आकारल्यानं त्या महागणार आणि ईव्ही मोटारी काढणार हा साधा हिशोब आहे। चीनकडे जगातील सर्वाधिक दुर्मिळ जे काही रेअर अर्थ मटेरियल आहेत ते सापडतात। ही संयुग आणि इतर खनिज, इलेक्ट्रॉनिक्स आणि ग्रीन एनर्जी आणि लष्करी सामग्री आणि त्यानंतर उपग्रह तंत्रज्ञान आदीसाठी फार महत्त्वाची आहेत। चीनकडनं तो पुरवठा थांबला तर अमेरिकेकडे सक्षम पर्याय आता उपलब्ध नाहीये। ग्रीनलँडवरती ताबा मिळवण्याचे प्रयत्न यासाठी सुरू आहेत, परंतु ते इतकं सोपं नाही। त्यामुळे सध्या तरी
अफाट क्षमतेच्या जोरावरती अमेरिकेसमोर चीन शड्डू ठोकून उभा आहे. तर मग पाहूयात की याचा परिणाम स्टॉक मार्केटवरती काय होणार आहे ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.